मी अनिकेत साटम तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या इंस्टाग्राम चॅनलवरती। आज आपण आहोत अंबरनाथमध्ये आणि अंबरनाथमध्ये तुम्हाला मी घेऊन जाणार आहे एका प्राचीन मंदिरात। अंबरनाथ स्थानकाच्या पूर्वेकडील बाजूस बाहेर पडल्यानंतर तुम्हाला स्थानकाच्या बाहेरूनच 20 रुपयाच्या ह्या शेअरिंग ऑटो मिळतील, ज्या तुम्हाला ह्या शिव मंदिराकडे सोडतील। ह्या मंदिराचा इतिहास सांगायचा झाला तर हे मंदिर शिलाहार राजा मुंबानी यांच्या काळात इसवी सन 1060 मध्ये बांधण्यात आलं आणि ह्याचा उल्लेख मंदिरातील शिलालेखावर सुद्धा आहे। 12व्या-13व्या शतकात यादव राजांच्या मंत्रिमंडळात हेमाद्री पंडित म्हणून एक मंत्री होऊन गेले, ज्यांनी एक विशिष्ट शैली बांधून फक्त दगडावर दगड रचून हे अंबरनाथचं मंदिर बांधलं आणि तेव्हापासून ही शैली हेमाडपंथी वास्तुशैली म्हणून प्रसिद्ध झाली। अंबरनाथचं मंदिर हे त्याच कलेचा एक अनमोल नजराणा आहे। जगभरातील ज्या 218 कला संपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या, त्यामध्ये महाराष्ट्रातील अंबरनाथचा या प्राचीन मंदिराचा समावेश देखील आहे। यादव काळातील फक्त चिनी आणि हातोड्याच्या साहाय्याने कोरलेल्या ह्या मूर्त्यांचा स्थापत्य नजराणा तुम्हाला या मंदिरातील सर्व भिंतींवरती, कळसावर आणि त्यांच्या खांबांवरती पाहायला मिळेल। तर मित्रांनो, आजच भेट द्या। फक्त रील बनवण्याच्या उद्देशाने नाही, तर ह्या मंदिरातील आध्यात्मिक, ऐतिहासिक वास्तूचं जे कला प्रदर्शन आहे ते पाहण्यासाठी, तिकडचा अनुभव पाहण्यासाठी ह्या मंदिराला आजच भेट द्या आणि तुमचा अनुभव कमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका। तोपर्यंत मी तुमची रजा घेतो।